कित्येक वेळा आपण राईट हा शब्द नॉर्मली वापरतो की मला हा राईट आहे, मला तो राईट आहे. परंतु लॉच्या दृष्टीने राईट या शब्द आपण जरी कॉमनली वापरत असलो तर त्याचे वेगवेगळे मिनिंग आहे. म्हणजे राईट हा एक मिनिंग झाला, पण तो प्रिव्हिलेज पण असू शकतो, ती पॉवर पण असू शकते आणि इम्युनिटी पण असू शकते. आता जेव्हा आपण म्हणतो की हा माझा राईट आहे, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीचं ती ड्युटी असते. त्याला म्हणतात ज्युरल को रिलेटिव्स. म्हणजे एका व्यक्तीकडे जेव्हा राईट असतो तेव्हा दुसऱ्या व्यक्तीचं तो राईट फुलफिल करण्यासाठी जी गरज आहे ते करण्याची ड्युटी असते. फॉर एक्झाम्पल, ए व्यक्तीचं राईट ओव्हर द प्रॉपर्टी आहे, तर बी व्यक्तीचं नॉट टू ट्रीपास करण्याची जी ड्युटी आहे, म्हणजे तिथे न आतमध्ये परवानगीशिवाय न घुसण्याची दुसऱ्या व्यक्तीची ड्युटी आहे. म्हणजे राईट आणि ड्युटी हे दोन्ही ज्युरल को रिलेटिव्स आहेत. दुसरा एक्झाम्पल बघूया, राईट टू सॅलरी. म्हणजे एखाद्या व्यक्तीची राईट आहे सॅलरी मिळणं, तर त्याचा जो एम्प्लॉयर आहे त्याची ड्युटी आहे की ती सॅलरी देणं. सेकंड बघूया आपण प्रिव्हिलेजेस. म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रिव्हिलेज दिलेलं असतं, त्यावेळी त्याच्या दुसऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे राईट म्हणजे नो राईट दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल, एका व्यक्तीकडे सपोज लिबर्टी आहे, म्हणजेच प्रिव्हिलेज आहे टू एक्सप्रेस ओपिनियन, तर दुसऱ्या व्यक्तीचं कुठल्याही प्रकारे दुसऱ्या व्यक्ती त्याला प्रिव्हेंट करू शकत नाही, म्हणजे त्याच्याकडे राईट्स नसतात. थर्डली, आपण म्हणतो की माझ्याकडे पॉवर आहे. जेव्हा तुमच्याकडे पॉवर असते तेव्हा दुसऱ्या व्यक्तीची लायबिलिटी असते. फॉर एक्झाम्पल, द कोर्ट हॅज पॉवर टू पास द जजमेंट. कोर्टकडे जेव्हा जजमेंट पास करायची पॉवर असते तेव्हा दुसऱ्या व्यक्तीकडे ते लायबिलिटी असते की ही पॉवर जे काही जजमेंट दिले ते फॉलो करण्याची. चौथं, इम्युनिटी. जेव्हा इम्युनिटी असते तेव्हा दुसऱ्याकडे डिसॅबिलिटी असते. म्हणजे सपोज आपले अँबॅसिडर असतात दुसऱ्या देशाचे आपल्या देशामध्ये, त्यांना इम्युनिटी असते. पण जेव्हा इम्युनिटी असते त्याला म्हणजे जी होस्ट कंट्री असते ती त्याला काही करू शकत नाही, म्हणजेच डिसॅबिलिटी असते. तर याला ज्युरल को रिलेटिव्ज असं म्हणतात. पॉवर असेल तर ड्युटी असते, जर राईट्स असतील तर ड्युटी असते, पॉवर असेल तर लायबिलिटी असते, प्रिव्हिलेजेस असतील तर राईट नो राईट, आणि इम्युनिटी असेल तर डिसेबिलिटी.